वसमत येथील मंगळवारपेठ या ठिकाणी असलेले पुरातन शनिदेवाचं मंदिर या ठिकाणी शनी अमावस्या निमित्त अलोट गर्दी झाल्याचं दिसून येते। गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर शनी अमावस्या आल्यामुळे या शनी अमावस्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। त्यामुळे मंगळवारपेठ येथील शनिदेवास भक्तगणांनी रांगा लावून दर्शन घेतल्याचं दिसून येत आहे। मंगळवारपेठ वसमत येथील शनिदेवास प्रत्येक शनिवारी महाआरती आणि अभिषेकाचं आयोजन करण्यात येत असतं। प्रत्येक शनिवारी या ठिकाणी भजन पूजन आणि विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असतं। वर्षभर मंगळवारपेठ येथील शनी मंदिर या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात। या शनी मंदिराचे सर्व सभासद भक्तगण अतिशय मन लावून या शनिदेवाची भक्ती करतात आणि मंदिराची विशेष काळजी घेऊन या मंदिरात विविध कार्यक्रम ते घेत असतात। आज शनी अमावस्या व उद्या गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण। या सणापासून पूर्ण वर्षभराला सुरुवात होते, नूतन वर्षाची सुरुवात होते। अशा या गुढीपाडव्याच्या सणाच्या पूर्व एक दिवस आधी शनी अमावस्या आल्यामुळं ती बऱ्याच वर्षानंतर एकदा शनी अमावस्या येत असते आणि वसमत येथील सुप्रसिद्ध जुनं पुरातन जास्तीत जास्त भाविक वर्ग असलेलं शनी मंदिर या ठिकाणी आज भाविकांनी भरपूर प्रमाणामध्ये गर्दी केली आहे। तसेच या ठिकाणी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलं आहे आणि सर्व लोक याचा लाभ घेत आहेत। तरी येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्व हिंदू बांधवांना गुढीपाडव्यानिमित्त मी मनापासून विश्व हिंदू परिषदेकडून व सकल हिंदू समाजाकडून शुभेच्छा देतो। जय श्रीराम। आज या वर्षभरातील ही पहिली शनी अमावस्या आहे आणि गुढीपाडव्यापूर्वी आलेली ही पहिली शनी अमावस्या आहे। यानंतर उद्या मराठी माणसाचा सगळ्यात नव वर्षाचा सण म्हणजे गुढीपाडवा आहे आणि आज शनिदेव या कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करत आहे। ही 30 वर्षानंतर आलेली हा योग आहे आणि शनी अमावस्या म्हणजे शनिदेवाची पूजा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस। 12 अमावस्या असतात आणि त्यापैकी ही आलेली शनी अमावस्या म्हणजे आज सर्व शनी भक्तजनासाठी एक पर्वणीच आहे। शनिदेव देवाची पूजा केल्यामुळे आज सर्व भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि येणाऱ्या समस्या शनिदेव आपल्यावर घेऊन सर्व भक्तांना सुख शांती समाधानाचं आयुष्य लाभण्याचा आशीर्वाद देत असतो। त्यामुळे आज इथे आलेले सगळे शनी भक्त शनिदेवाची उपासना करण्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि शनिदेव सर्वांना येणाऱ्या काळामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी इथे येत असतात। या मंगळवारपेठ मध्ये असलेल्या शनिदेव मंदिरात काय कार्यक्रम घेतले जातात? या मंगळवारपेठ मध्ये हा जो शनी उत्सव जन्मोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येत असतो। दर शनिवारी प्रत्येक भक्ताची 8 वाजता दर शनिवारी आरती असते, उपासना असते आणि वसमत मधील सर्व शनी भक्त दर शनिवारी या ठिकाणी अशीच गर्दी करत असतात। आज ही शनी अमावस्या असल्याने मोठ्या प्रमाणात म्हणजे वसमत तालुक्यातील सर्व भक्तजन या ठिकाणी शनी महाराजाचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात। नवीन वर्ष सुरू होत आहे मराठी तर काय सांगाल तुम्ही? उद्या गुढीपाडवा महाराष्ट्रातील सर्व जनतेला गुढीपाडव्यानिमित्त मी खूप शुभेच्छा देतो। येणारं वर्ष शनिदेवाच्या आशीर्वादाने सर्व भगवंताच्या आशीर्वादाने सुख शांती समृद्धी भरभराटीचं जावो, कोणत्याही समस्या येऊ नये। सर्व समस्या शनिदेवाने आपल्यावर घेऊन त्या सोडवाव्यात, सर्व भक्ताचे संकट दूर करावे अशी शनिचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना येणाऱ्या गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा देतो। नमस्कार। या ठिकाणी आज शनी अमावस्येनिमित्त दर्शन घेण्यासाठी आलो। माझे मित्र म्हणाले की आज चला शनिदेवाचं आपण दर्शन घेऊन येऊ। याच्या मागचा उद्देश एकच आहे की माणसांनी कर्म करताना विचार केला पाहिजे। आपण जे म्हणतो की चांगलं कर्म केलं सत्कर्म केलं तर त्याची फळं चांगली भेटतात। स्वतःहून कुणाला मुद्दामून दुखवायचं नाही। एवढं जरी आपण एक मनाशी गाठ बांधून आपलं कृत्य करण्याचा विचार केला तरी नक्कीच ती खरी शनी रायाची भक्ती राहील आणि त्यानिमित्त आज या शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो। जय शनिदेवा। आज मंगळवारपेठ वसमत नगर येथील शनी मंदिरामध्ये अमावस्या आणि शनिवार या निमित्तानं भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप सुद्धा आहे। शनिदेव हे न्यायदेवतेचे न्यायदेवता आहेत, म्हणून प्रत्येक मानवानं आपले कर्म आता डॉक्टर साहेबांना सांगितलं त्याप्रमाणे आपले कर्म व्यवस्थित ठेवावे। मनामध्ये श्रद्धा आणि दुसऱ्याबद्दलची आपुलकी
हे शनिदेवाचे तत्व आहेत. चांगलं वागणाराला, मारुतीरायाची भक्ती करणाराला शनिदेव प्रसन्न होत असतात आणि नित्यनेमानं शनिदेवाची भक्ती करणारे भक्त सुखी आनंदी राहतात, त्यांचे संसार सुखाचे होतात आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आणि आशीर्वाद घेण्यासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात जमले आहेत. प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी.